आम्ही सारे खवय्ये. अमृता, पुढची रेसिपी काय आहे? ही श्रीलंकन रेसिपी आहे. लुनू मिरिस. लुनू म्हणजे ऑनियन, कांदा आपला, आणि मिरिस म्हणजे मिरची. त्यामुळे ऑनियन कांद्याचं मिक्सचर लुनू मिरिस. कांदा मिरची असं म्हणून नाही चालणार, लुनू मिरिस असंच म्हणायला पाहिजे. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? कांदा चॉप एकदम चांगला बारीक हे केलेला. मिरचीचे मी 5 ते 6 मिरची घेतल्या, त्या लाल वाले आपल्या ड्राय मिरची. मिरी, मीठ, तिखट आणि विनेगर आहे. विनेगरच्या ऐवजी आपण लिंबूचं रस पण पिळू शकतो, पण स्वादासाठी ज्यांना विनेगरचा स्वाद आवडेल त्यांनी विनेगर, अदरवाईज लिंबूचं पण. ओके, काय करायचं मला सांग. आता आपण पहिले मिरी घेऊया, एक 2 ते 3च घालू आपण, जास्त नाही का? ते ऑलरेडी तिखट असतात खूप. ओके. बस. कांदा, थोडा अजून घालू का? तर मला एक कळलं नाही, हे दोन्ही ही बेडगी मिरची सुद्धा घेतली, लाल तिखट सुद्धा घेतली. ऍक्च्युली ते श्रीलंकन असल्यामुळे ते लोक तिथली खूप तिखट खातात. हो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाल तिखटाने त्याला रंग येईल छान, लाल चटणी अशी. आता ही चटणी तिखट आहे म्हटलं, ती कशावर खाता येईल साधारण? आता ताईने जी रेसिपी दाखवली तो गिरीबर राईस, त्याच्यावर ही खूप अप्रतिम आहे. खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि अदरवाईज आपण घरी दही दूध भात खातो, त्याच्याबरोबर टेस्ट लाईक असं थोडं स्पायसी लागतं. काही साधारणपणे तुमचं गेट टुगेदर असेल तर तुझी ताई राईस करते आणि तू चटणी करते, असं आहे का? हा, बऱ्यापैकी. आता हे झालं गुलाबी. आता काय? आता आपण थोडी मिरची घालूया, ती थोडीशी. हा, नाही सगळीच घाला. ही सुद्धा थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची. हा, हे कसं आपण फ्राय का करतोय? टिकवण्यासाठी, म्हणजे आपण हे फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. अदरवाईज जर का त्याच वेळी संपवायचं असेल तर हे असं फ्राय वगैरे करायची अजिबात. डायरेक्ट मिक्सरला लावून तुम्ही खाऊन संपून टाकायची, भांड धुवून स्वच्छ बाजूला ठेवून द्यायचं. पण हे टिकवायचं असेल तर तुम्हाला फ्राय करायला लागेल. थोडं तर लाल तिखट घालू रंगासाठी आपण. या तिखटाला तशी काही किंमत नाहीये, तिखट पण अजिबात नाही. मिरची आहेच आहे तिखटाला, आणि अत्यंत सोपी, हार्डली त्याच्यात खूप कमी इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळे असं काय आणि वेळ अजिबात लागत नाही. फक्त कुठल्याही पदार्थात ना प्रेम खूप द्यावं लागतं, प्रेम खूप टाकावं लागतं करताना. तसं लाल बऱ्यापैकी लाल झाली आहे सगळी. आपण आता मीठ नंतर टाकायचं का? हो, नंतर. ओके, आता टाकला तरी काही हरकत नाही, टाकू आताच. तू म्हणशील तसं आता टाक, काय हरकत. अगदीच वाटलं तर नंतर मिक्सर मधून टेस्ट करू, वाटलं तर मग टाकू शकतो परत आपण. आणि नंतर हे मिक्सर मध्ये टाकून तेव्हा ऑन द स्पॉट टाकलं तरी काही हरकत नाही. हो ना, ठीक आहे. चला, आता आपल्याला हे मिक्सर मध्ये काढायचं आणि मिक्सर मध्ये विनेगर घालायचं. आता घालायचं मिक्सरच्या नंतर, मिक्सिंग नंतर. ओके, ठीक आहे. झणझणीत लागणार आहे बरं का. थोडं पाणी घालायचं. पाणी घालू का थोडं? ते मिरचीचे तुकडे जरा जास्तच मोठे झालेत. आवाज बदलला की काय पाहिजे, भुगा झाला पाहिजे आत. घ्या. आता फक्त ह्याच्यात काय व्हिनेगर घाला. व्हिनेगर घालू, त्यांनी अप्रतिम एक विनेगरची थोडी टेस्ट असते. रंग नसला तरी त्याची स्वतःची खूप ओरिजिनल एक टेस्ट आहे. बरं. अदरवाईज घरी नसेल विनेगर तर लिंबू पिळायचं, 2 चमचे घालायचं. बस. परत एकदा मिक्सरला लावू आणि मग आपण काढू आणि खायला सुरुवात करू. चला, खायला सुरुवात करा, आपल्याला लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. लुनू मिरिस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, मिरी, मीठ, तिखट आणि विनेगर. कृती:
प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरी, बारीक चिरलेला कांदा, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, तिखट आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. वाटलेल्या मिश्रणामध्ये व्हिनेगर घालून चटणी एकजीव करून घ्यावी. आम्ही